श्रीरामपूर तालुक्यातील एका अज्ञात ठिकाणी पुन्हा एकदा आयशर ट्रकद्वारे अवैध लाकूड वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे। स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असले तरी सदर प्रकरणात संबंधित वन अधिकारीच गायब असल्याचे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे। माहितीनुसार मागील काही महिन्यांपासून या भागात सागवान व इतर मौल्यवान लाकडांची बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याचे बोलले जात होते, पण वन विभागाकडून फारसे लक्ष दिले गेले नव्हते। स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी यासंबंधी खुला सवाल उपस्थित केला आहे। रक्षकच जर भक्षक झाले तर सामान्य जनता कुणाकडे पाहणार? या प्रकरणाची चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।